नमो नमः. मी तुम्हाला म्हटलं होतं, की इंद्राची आपण एक वेगळी बाजू पाहिली. वेगळीपेक्षा खरं म्हणजे तीच लोकांना जास्त माहिती असते, की तो एक क्षात्र म्हणजे लढवय्या, युद्ध करणारा असा देव आहे. आणि हे त्याचं रूप नंतरही राहिलेलं आहे. ऋग्वेदात तर अनेक ठिकाणी आपल्याला हे दिसून आलं. आपण पाहिलं, अही असो, वृत्र असो, शंबर असो किंवा हे चुनी धुमुरी वगैरे जे आपण पाहिलं, ते राक्षस असो, त्यांच्याशी युद्ध करणारा इंद्र हे त्याचं स्वरूप आपण पाहिलं. आणि त्याच वेळेला मी तुम्हाला म्हटलं, की त्याचं स्वरूपाचं एक दुसरा पैलू आहे आणि तोही आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याच्या आधी एक दुसरी गोष्ट सांगते. बऱ्याच लोकांना असं नेहमी वाटतं, की वेदपठण करणारे जे वेदपाठक होते, त्यांना त्याच्या अर्थाशी काहीही देणं-घेणं नव्हतं. असं अजिबात नाहीये. ह्या लोकांना वेदाचा नुसतं पठण नाही, तर त्याचा अर्थही समजून घेण्याची इच्छा होती आणि त्याच्यासाठी शिक्षा, कल्प, व्याकरण वगैरे अनेक षडंग म्हणतात त्याला, ती पण होती. त्याच्यातलं जे निरुक्त नावाचा ग्रंथ आहे, जो यास्काचार्यांनी लिहिला, त्या ग्रंथातल्या माहितीवरनं आज आपल्याला आणखीन इंद्राची वेगळी माहिती करून घेता येईल. काय आहे, ऋग्वेदात सुद्धा इंद्राचे उल्लेख आपण इंद्र-वृत्र संघर्ष तर पाहिलेलाच आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं, की वृत्र कोण होता? तर त्वष्टा नावाच्या एका असुराचा तो मुलगा होता. तो सगळ्यांना त्रास देत होता आणि मुख्य काय करत होता? तर लोकांचं पाणी अडवत होता. जे लोकं डोंगरावर राहतात, ते केव्हाही बंधारा घालून ती नदी अडवू शकतात आणि मग दरीतल्या लोकांना, खालच्या लोकांना प्यायला, शेतीला कशालाच पाणी उरत नाही आणि मग त्यातून संघर्षाची ठिणगी पेटते. त्याच्याबद्दल काहीतरी करणं आता आवश्यक झालेलं आहे. आणि मग लोकांनी येऊन इंद्राला सांगितलं, की इंद्रा, तू आता काहीतरी कर. त्या वृत्राचा तू नाश कर आणि त्यांनी जे काय पाणी अडवलंय ते पुन्हा वाहू देत. आमच्या नद्या सुद्धा कोरड्या पडल्या. अर्थातच इंद्राला तेही काम करायचंय आणि आपण तेव्हा पाहिलं, की इंद्रानी त्याचं वज्र या अत्यंत कठीण अशा शस्त्रांनी ते बंधारे फोडले आणि पाणी वाहिलं वगैरे वगैरे. आणि मग यो हित्वा हिम अरिणाम सप्त सिंधूत असं सगळं माहिती आणि त्या अही म्हणजे ह्याला मारलं राक्षसाला आणि सप्त सिंधू, साती नद्यांना भरपूर पाणी यायला लागलं. ही गोष्ट आपण युद्ध म्हणून पाहिली. आता याच गोष्टीचा एक वेगळा अर्थ कसा लागतो बघा. एक गोष्ट अशी असते, की कुठलीही कथा, कादंबरी, नाटक तुम्ही काही वाचा किंवा पुस्तक, त्याचे वेगळे वेगळे अर्थ लावू शकतो आपण. बरोबर आहे. एकदा मला कोणीतरी सांगितलं, की भारा तांब्यांची नववधू प्रिया मी बाबरते ही कविता मला वाटायचं, की अरे लग्नाच्या म्हणजे अगदी लग्नाला आलेल्या मुलीबद्दलची आहे ती नववधूची. तसं नसून ती म्हणे मृत्यूच्या बद्दलची आहे. आणि हे कळल्यावर जो मला धक्का बसला, तेव्हा माझ्या आणखीन एक गोष्ट लक्षात आली, की माणसाचं कुठल्याही गोष्टीचं अंडरस्टँडिंग आणि इंटरप्रिटेशन. एखादी गोष्ट समजून घेणं आणि मग त्याचा आपल्याला जो लागतोय किंवा आवडतोय तो अर्थ लावणं, ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग आता यास्काचार्य जे आहेत निरुक्ताचे, ते प्रत्येक ऋग्वेदातल्या गोष्टीचं काहीतरी तुम्हाला एक प्रकारची बॅकग्राऊंड देतात, की हे का घडलं. ती दुधी चिमुरीची गोष्ट आपल्याला ऋग्वेदाच्या एका बृहत्कथा नावाच्या ग्रंथामध्ये मिळते. तसे यास्काचार्यही देतात. आणि मग यास्काचार्य एक अगदी मूलभूत प्रश्न उपस्थित करतात. तो असा आहे, को वृत्रः? हा वृत्र होता तरी कोण? आता आपण तर त्याचं उत्तर एका असुराचा मुलगा होता वगैरे वगैरे घेतलेलंच आहे. पण यास्काचार्याला ते मान्य नाही. ते काय म्हणतात पुढे ऐका आणि किती सोपं संस्कृत आहे बघा. त्वाष्ट्र असुरः इति ऐतिहासिकाः. ऐतिहासिक इतिहासाच्या दृष्टिकोनातनं प्रत्येक सुट्टाचा, देवतेचा अर्थ लावणारे जे लोक आहेत, ते काय म्हणतात, की तो त्वष्टा नावाच्या असुराचा मुलगा होता. हे आपणही पाहिलं.
पण नैऋक्तकारांना ते मान्य नाही आहे. यास्काचार्य आणि त्यांचे जे अनुयायी आहेत ते काय म्हणतात माहिती आहे? मेघ इति नैऋक्तः. मेघ, मेघ म्हणजे काय मी सांगायला नको, पण तरी एक गोष्ट आवर्जून सांगते, की वाटेल त्या ढगाला मेघ म्हणता येत नाही. मेघ म्हणजे पावसाचा ढग. जो काळा असतो, श्याम वर्ण ज्याचा असतो, त्या ढगाला, पाऊस देणाऱ्याला मेघ असं म्हणतात. आणि आपण ढगाच्या ऐवजी याच्यापुढे मेघ हा शब्द वापरूया. पण त्या मेघ शब्दाचा अर्थ आणखीन एक सांगते. मिह म्हणजे सिंचन करणे. आज सुद्धा आपल्याकडे सिंचन विभाग असतोच की नाही, तसं सिंचन करणे पावसाचं वरून सिंचनच होत असतं आपल्या अंगावर. त्या हाय जे करतो त्याला मेघ असं म्हणतात. आणि म्हणून मेघ किंवा मेघ याचा अर्थ वर्षाव करणे. आसाममध्ये एक नदी आहे, तिचं नाव मेघना असं आहे, कारण तिच्यावरने भरपूर पाणी पडतं आणि ती सतत वाहत असते. पण या मेहवरनं एक दुसरी गोष्ट आठवली, ती सांगते. हल्ली 100तल्या 70 जणांना साखर असते आणि मग ते म्हणतात आम्हाला मधुमेह आहे. म्हणजे काय आहे लक्षात आलं का? मेह म्हणजे सिंचन, वर्षाव, थोडक्यात तुमचं मूत्रविसर्जन. आणि ते जर का मधु असेल, म्हणजे त्याच्यात जर का साखर असेल, तर तुम्हाला मधुमेह आहे असं निदान केलं जातं. बरं, आता तुमच्याकडे एवढी मोठी यंत्र आली, पण तेव्हा मग हे ओळखायचे कसे? आपलं आयुर्वेदाचं ज्ञान सुद्धा किती छान आहे पहा. त्यांनी ते काय करायचे, एखाद्याच्या बाबतीत अशी शंका आली तर त्याला मूत्र विसर्जन करायला लावायचे आणि ते थोडा काळ तसंच ठेवायचं मूत्र. आणि जर त्याला मुंग्या लागल्या तर या माणसाला मधुमेह आहे असं समजायचं. मी मुद्दाम का सांगितलं, की आपल्याकडची सगळीच शास्त्र कशी प्रगत होती त्या काळात सुद्धा याचा अंदाज यावा म्हणून. तेव्हा हा जो मेघ आहे तो वृत्र आहे. मग इंद्र वृत्र संघर्ष याचा अर्थ कसा लावायचा? निरुक्तकार तेही तुम्हाला अगदी विश्लेषण करून स्पष्ट करतात. ते म्हणतात, आणि ही पहिली महत्त्वाची गोष्ट जी इतका वेळ आपण जे बघितलं त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. इंद्र ही पर्जन्य देवता आहे. आपण कधी असं ऐकत नाही. आपल्यासाठी पर्जन्य देवता म्हणजे नेहमी वरुण असतो. वरुणाचा कोप झाला, नाहीतर वरुण बरसला वगैरे अशीच पेपरमध्ये आपले मथळे येत राहतात. इनफॅक्ट भारतीय नौदलाचं जे बोधवाक्य आहे ते सुद्धा शन्नो वरुणः असंच आहे. म्हणजे वरुण आणि पाणी, वरुण आणि जल, वरुण आणि पर्जन्य यांचा संबंध आपल्यासाठी अतूट असा आहे. मग मध्येच ही इंद्र ही पर्जन्य देवता कुठून आली? आणि वरुणाचा पाण्याशी संबंध का आला? त्याचं सुद्धा एक गंमत आहे. वरुण ही लोकांच्या दुष्कृत्यावर नजर ठेवणारी देवता आहे. म्हणजे कोतवाल वगैरे असतात ना, तशी देवता आहे. आणि ह्या देवतेला जर कळलं की एखाद्या माणसाने पाप केलं तर तो त्याला काय शिक्षा देतो माहिती आहे? त्या माणसाला जलोदर नावाचा रोग होतो. म्हणजे पोटात पाणी होणे असं ज्याला म्हणतो आपण, आणि ड्रॉप्सी असं त्याचं इंग्लिशमधलं नाव आहे. तेव्हा जलोदर रोग झालेला. आणि तो का? कारण वरुणाची अवकृपा. वरुणाने शिक्षा केली. मग वरुण आणि जल यांचा संबंध पुढे वेगळ्या पातळीवर पण घट्ट होत गेला. आणि म्हणून मग भारतीय नौसेनेला सुद्धा शन्नो वरुणः असं म्हणायची वेळ आली. पण यास्कांना ते मान्य नाही. यास्क तुम्हाला पटवून देतात. आणि खरं तर तुम्हालाही या गप्पांच्या शेवटी हे कळेल की इंद्र ह्याचे या कदाचित दोन वेगळ्या देवता असतील. एक योद्धा अशी देवता आणि एक पर्जन्य देवता. मग हा आता वृत्र, आता आपण निसर्गाचा एक चमत्कार किंवा निसर्गातली एक घडणारी घटना म्हणून इंद्र वृत्र संघर्षाकडे बघतो आहोत. बरोबर आहे? आणि मग आता ह्याच्यात तुमच्या लक्षात येईल की हा वृत्र कोण आहे? तर तो मेघ आहे. त्यांनी पाऊस पाडणं अपेक्षित आहे, पण तो पाऊस पाडत नाही. असं कितीदा तरी होतं की शेतकरी डोळे लावून बसलेले असतात आणि पावसाचे ढग येतात आणि जातात, पाऊसच पडत नाही. काय करू शकतो आपण? आपण काही करू शकत नाही. पण लोकांनी प्रार्थना केल्यावर इंद्र
ह्या पर्जन्य देवतेने काय केलं पहा. त्यांनी आपल्या वज्राच्या सहाय्याने वृत्राचा वध केला. म्हणजे काय केलं? त्याचं वज्र म्हणजे इथे कोण झालंय माहिती आहे? सौदामिनी किंवा वीज, विद्युत. विजेचा कडकडाट झाला की तो काळा मेघ फुटतो, वृत्र त्यातला संपून जातो, नाहीसा होतो, मृत्यू पावतो आणि मग पाऊस पडायला लागतो. हे त्याचं वर्णन झालं. आणि संपूर्ण इंद्राच्या वर्णनातली जी अशी अनेक उदाहरणं, असे अनेक मंत्र आहेत की तुम्हाला हे स्पष्टीकरण इंद्राच्या रूपाचं 100% पटतं. ठीक आहे. आता एक दुसरी गोष्ट. इंद्र ज्या वेळेला पर्जन्य देवता म्हणून आपल्या समोर येतो, तेव्हा त्याचा काही गण असतो. गण म्हणजे त्याचे साथीदार, अनुयायी काही म्हणूया आपण. आता ज्या वेळेला इंद्र योद्धा आहे, तेव्हा त्याचे साथीदार कोण आहेत? सैनिक आहेत. शूर अशी सेना आहे त्याच्याबरोबर. आणि त्यांच्या सहाय्याने तो वृत्र नावाच्या असुर, त्या म्हणजे व्यक्तीचा वध करतो. मग इथे त्याचा गण कोण आहे? इथे त्याचा गण आहे मरुत्गण. हे इंद्राचं नेहमीचं वर्णन आहे. मरुद्गण म्हणजे वारा. आणि वाऱ्याच्या सहाय्याने तो मेघांना एकत्र आणतो आणि विजेचा चाबकाचा फटकारा द्यावा तसा त्या वज्राचा आघात करून इतका वेळ पाऊस न पडणाऱ्या त्या कृष्ण मेघाला तो मारतो आणि त्यातनं भराभरा पाऊस पडायला लागतो. ही किती सुंदर कल्पना आहे पहा. आणि साधं हे आपण रोज बघतो, पण त्याला इंद्र, वृत्र, वज्र अशी नावं दिली की त्याला एक वेगळंच परिमाण येतं. म्हणजे निसर्गातल्या घटनांकडे सुद्धा आपण एक कथा म्हणून कसं बघू शकतो किंवा एक दैवतशास्त्र म्हणून कसं बघू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि यास्कांनी इंद्राची इतरही माहिती खूप दिलेली आहे. तुम्हाला मी सांगितलं असेल कदाचित की इंदू या शब्दावरनं इंद्राची व्युत्पत्ती केली जाते. एक इंदू म्हणजे थेंब. एकीकडे तो सोम रसाचा थेंब आहे, कारण इंद्राला सोम आवडतो. आणि या संदर्भात हा पावसाच्या पाण्याचा थेंब आहे, असं यास्कच तुम्हाला सगळं समजावून सांगत असतात. आणि हे स्पष्टीकरण कधी कधी मला जास्त आवडतं, कारण ते पटतं म्हणा किंवा ते जास्त आकर्षक आणि लोभावून टाकणारं आहे असं म्हणा. आणखीन एक गोष्ट सांगते. इंद्र ही गोष्ट म्हणजे देवता. तुम्हाला पारसी लोकांचा आणि आपला संबंध माहिती. आपण दोघं एकेकाळी एकत्र राहिलो होतो हे अगदी उघड आहे. कितीतरी गोष्टी त्यांच्या आणि आपल्या समान असतात. त्यांच्याकडे आंध्र नावाची देवता आहे. त्यांच्याकडे असुरच्या ऐवजी अहुर आहे. अहुर मजद असंच ते म्हणत असतात नेहमी. आपल्याकडे जसं 8व्या वर्षी उपनयन होतं, तसं त्यांच्याकडेही 8व्या वर्षी मुलामुलींचा नवज्योत नावाचा एक समारंभ होतो. एनिवे, तर त्यांच्याकडे आंध्र आहे. आणि मला कधी कधी तर असंही वाटतं की पाश्चात्य लोकांमध्ये आंध्रे वगैरे नावं असतात ना, ते सुद्धा कुठेतरी मला इंद्राच्या जवळ जाणारी अशी वाटायला लागतं. मग ह्या इंद्राने हा पाऊस पाडला. त्याचा मुख्य फायदा काय झाला? लोकांना प्यायला पाणी मिळालं हा झालाच. शेती चांगली. इरा विश्वस्मयी भुवनाय जायते असं या पर्जन्याचं वर्णन येतं. आणि त्याच्याहून मुख्य म्हणजे नद्या दुथडी भरून वाहायला लागल्या. आपल्याला आता दुर्दैवाने माहिती आहे की कोरड्या ठक्क पडलेल्या नद्या म्हणजे काय असतं. त्या काळी असं नव्हतं. 6000 वर्षापूर्वी जेव्हा धरणं बिरणं नव्हती, तेव्हा नद्या किती सुंदर वाहत असतील कल्पना करा. आणि ऋग्वेदात 1 नाही 2 नाही तर एकूण 21 नद्यांचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये कुभा म्हणजे आता अफगाणिस्तानातली जी काबूल नदी आहे, तिच्यापासून ते थेट गंगा, यमुना, सरस्वती, सिंधूला विसरून कसं चालेल, ह्या सुद्धा नद्या आपल्याकडे दिसून येतात. म्हणजे ऋग्वेदात त्यांचा उल्लेख आहे. आणि नदीला हे सगळेच लोक देवता मानतात, हेही आपल्याला दिसतं. इनफॅक्ट पुढच्या वेळेला आपण जे सूक्त वाचणार आहोत म्हणा किंवा त्याच्याबद्दल ऐकणार आहोत म्हणा, ते आहे विश्वामित्र नदी संवाद. ऋग्वेदात
जसं इंद्र आणि वृत्र ही माणसं किंवा काही इतर असू शकतात रूपकात्मक, तसं नदी सुद्धा रूपकात्मक विश्वामित्रांशी बोलते असंही आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा या सगळ्या नद्या ह्या इंद्राची कृपा म्हणून वाहतात असं ऋग्वेदात ठायी ठायी वर्णन येतं. मग आता सांगा, पर्जन्य देवता कोण आहे ह्याचं उत्तर तुमचं तुम्हालाही आलं असेल की इंद्र हीच पर्जन्य देवता. वैदिक काळापुरतं बोलतेय मी. इंद्र हीच पर्जन्य देवता आहे असं आपल्याला म्हटलं पाहिजे. अर्थात आत्ताची कोणीच माणसं याच्यावर विश्वास ठेवणार नाही. का म्हणून ठेवावा? कधीही आपण इंद्र आणि पर्जन्य पाऊस यांचा काही संबंध ठेवलेला नाही आहे. पण आता मी एक गोष्ट तुम्हाला अशी सांगते की ज्याच्यावरनं तुम्हाला कळेल की आज सुद्धा त्या वैदिक कल्पना आपल्या मनात कशा घट्ट रुतून बसलेल्या आहेत आणि आपल्याला त्याची जाणीव सुद्धा नसते. जेव्हा ऊन पावसाचा खेळ असतो त्यावेळेला आकाशात जी सप्तरंगी कमान दिसते त्याला आपण काय म्हणतो? वरुणधनुष्य म्हणतो का? पर्जन्य धनुष्य म्हणतो का? अजिबात नाही. आपण त्याला इंद्रधनुष्य असं नाव दिलंय आणि आजही आपण त्याला इंद्रधनुष्य असंच म्हणतो. याचा अर्थ इंद्र ही पर्जन्य देवता आहे हे परंपरेने चालत आलेलं सत्य किंवा परंपरेने चालत आलेली संकल्पना म्हणा, ही आज सुद्धा आपल्या मनामध्ये ताजी आहे. आणि मला नेहमी हेच जाणवतं आणि तुम्हाला सांगायचं असतं की ऋग्वेद आपल्याबरोबर कायम असतो. आपल्या भाषेमध्ये असतो, आपल्या संस्कारांमध्ये असतो, आपल्या संस्कृतीमध्ये असतो, तत्त्वज्ञानात तर असतोच असतो. एकच गोष्ट वाईट आहे की आपल्याला त्याची जाणीव नसते. जर आपल्याला त्याची जाणीव झाली की ऋग्वेदाच्या कल्पना, भाषा, संस्कृती कसं आत्तापर्यंत अखंडपणे चालत आलेलं आहे आणि ही साखळी कधीही तुटणार नाही अशी आहे हे लक्षात आलं, तर तुम्हाला वेद आवडायला लागतील. आणि मला नेहमी वाटतं की जी गोष्ट समजते ना ती आपल्याला आवडते. आणि का आवडते? कारण ती आपल्याला पटलेली असते. इतके दिवस तुम्हाला इंद्र ही पर्जन्य देवता आहे असं म्हणून मी नुसतं सांगितलं असतं तर चाललं असतं का? पण आता तुम्हाला त्याच्यावरची सगळी म्हणजे पार्श्वभूमीची कथा समजली, कारण मीमांसा समजली, मग तुम्हाला ते पटलं की तुम्हाला ते आवडतं. आणि जे आवडतं त्याचा आपल्याला आनंद तर होतोच, पण अभिमान वाटतो. आणि माझं एकच सांगणं आहे की ही जी आपली भारतीय वैदिक संस्कृती आहे त्याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे. जो आपला वारसा आहे त्याच्याबद्दल आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. इतकंच नव्हे तर तो सर्व दूर पसरवला पाहिजे. अगदी साधी ही इंद्रधनुष्याची कल्पना आज तुम्ही जेवताना तुमच्या कुटुंबियांबरोबर ती त्यांना ऐकवली तर त्यांना किती आनंद होईल कल्पना आहे का? एका झटक्यात त्यांना कळून जाईल की खरोखरच वेदाच्या काळी इंद्र ही पर्जन्य देवता होती. तेव्हा आता जर पाऊस पडला नाही तर वरुणाची पूजा जरूर करा, पण इंद्र देवतेलाही आवाहन करायला विसरू नका. आणि मुख्य म्हणजे ऋग्वेदाच्या या उज्ज्वल काय जे म्हणता येतील अत्यंत ब्राईट अमेझिंग अशा या परंपरेलाही कधी विसरू नका. ती लोकांपर्यंत पोचवा. ठीक आहे? पुनर्दर्शनाय.